बघा माझ्याकडे 7वीत जाणारा मुलगा 6वी मध्ये पहिला आला होता आणि 7वीचा पहिला दिवस होता. शिक्षकांनी प्रश्न विचारला, बाळा लोकशाही म्हणजे काय? आता त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये लोकशाही शब्दच मुळात पहिल्यांदा ऐकला होता. त्याला लोकशाही म्हणजे काय माहिती, लोकशाही म्हणजे काय हेच माहिती नव्हतं. त्यानं मान खाली घातली. शिक्षकांनी सांगितलं, बघ बाळा मान खाली घालू नको, घरी जा, आईला विचार, वडिलांना विचार, आणि उद्या मला तू लोकशाही म्हणजे काय सांगायचं. तसं तर बघायला गेलं तर अब्राहम लिंकनने जी व्याख्या केलेली आहे, लोकांसाठी एकत्रित येऊन चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आहे. आणि मग काय केलं, घरी गेला, आई किचन मध्ये काम करत होती, पटकन धावत गेला, आईला मागून बिलगला. आईला म्हटलं, आई आई लोकशाही म्हणजे काय सांग ना. आईने टाळाटाळ केली, सांगितलं बाबा थोड्या वेळाने कामावून आल्यानंतर त्यांना विचार लोकशाही म्हणजे काय. मुलानं वाट बघितली, बाबा कामावरून आले, मुलगा धावत गेला, हातातली बॅग घेतली, बाबाने विचारलं, बाबा लोकशाही म्हणजे काय सांगा ना. बाबा म्हणले, मी आत्ताच कामावरून आलोय, थांब थोड्या वेळाने सांगतो. बघता वेळ पुढे निघून गेला, अगदी जेवणाची वेळ झाली. मुलानं पुन्हा विचारलं, बाबा सांगा ना लोकशाही म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय. अगदी मुलगा हट्ट सोडत नाही. तेवढं जेवण झाल्यावरती बाबा आपल्या मुलाला म्हणतात, ऐक मी तुला 4 मुद्दे सांगतो, तू आता मोठा झालाय, ते 4 मुद्द्यांवरून तू काय कर, लोकशाहीची व्याख्या तयार कर. म्हणले ठीक आहे, ते 4 मुद्दे तरी सांगा. आणि वडिलांनी मुलाला सांगायला सुरुवात केली. सांगितल्यामुळे आपलं घर चालवतं कोण, तर म्हणले आपलं घर आई चालवते. तुम्ही बाहेर गेल्यानंतर सगळे घराची देखभाल आईच बघते. आई आपलं घर चालवते ना, मग ती या देशाचं सरकार आहे समज. आई या देशाचं सरकार आहे समज. आणि आपल्या घरातली सगळी, मी काय करतो म्हणले, तुम्ही म्हणले नोकरी करता, मग तुम्ही या देशाचा नोकर वर्ग आहे समज. आपल्या घरातलं धुणं भांडी कोण करतं, तर म्हणे मोलकरी काकू करते, मग ती या देशाची कामगार वर्ग आहे. आणि तू आणि तुझा लहान 2.5 वर्षाचा भाऊ या देशाची तरुण पिढी आहात. हे लक्षात ठेव. 4 मुद्दे. मुलानं पुन्हा विचार केला, आई देशाचं सरकार आहे, बाबा नोकर वर्ग आहे, मोलकरी काकू कामगार वर्ग आहे, आणि मी आणि माझा लहान भाऊ या देशाची तरुण पिढी आहे. 4 मुद्दे उराशी घेतले आणि पैशाची चादर अंगावरती घेतली. बघता सगळे जर झोपी गेले, मात्र मुलाला झोप येत नव्हती. या कुशीवरून त्या कुशीवर घड्याचे काटे फिरत होते. रात्रीचे 1:30 वाजले आणि 1:30 वाजायच्या सुमारास त्याचा 2.5 वर्षाचा लहान भाऊ रडायला लागला. त्याला कदाचित भूक लागली असावी आणि मुलाने उठला, भिंतीवरचं लाईटचं बटन ऑन केलं, बघितलं सगळीकडे प्रकाश झाला. आपला लहान भाऊ रडतोय, त्याला भूक लागली. मात्र शेजारी आई इतकी गाढ झोपली, तिला कशाची काळजी नाही. तिला आपलं बाळ रडतंय, त्याला भूक लागली, अजिबात काळजी नाही. आणि बाजूच्या अंतरुणावर त्या मुलाचं लक्ष गेलं तर बाबांच्या अंतरुणावरती मात्र कुठंच त्या ठिकाणी बाबा दिसले नाहीत. मुलगा जरा चक्रावला, बाबा कुठे गेले म्हणून त्या रूमच्या बाहेर आला. हॉलमध्ये बघितलं, तिथेही बाबा नव्हते. आणि शेवटी घराच्या उघड्या खिडकीतून डोकावून बाहेर बघितलं तर ज्या खोलीमध्ये मोलकरीण काकू राहायची तिथं त्याला उजेड दिसला. मुलग्यानं घराचं दार उघडलं, बाहेर आला. मोलकरीण काकूच्या त्या रूमच्या खिडकीतून हात डोकावून बघितलं तर त्याला त्याचे बाबा दिसले. मुलगा धावत पळत आला, अंथरुणात शिरला, झोपी गेला. सकाळ झाली, देवपूजा झाली, आंघोळ झाली आणि नाश्त्याच्या वेळेला बाबाने पुन्हा प्रश्न केला, सांग रे म्हणे लोकशाही म्हणजे काय, केली का वाक्य व्याख्या तयार. म्हणजे सांगतो ना, तुम्ही फक्त 4 मुद्दे मला कालचे काय करा पुन्हा सांगा. वडिलांनी सांगायला सुरुवात केलं, आई देशाची सरकार आहे, मी देशाचा नोकर वर्ग आहे, मोलकरी काकू कामगार वर्ग आहे, आणि तू आणि तुझा लहान भाऊ या देशाची तरुण पिढी आहे. मुलानं सांगितलं, बाबा बरोबर आहे तुमचं, आता ऐका लोकशाहीची व्याख्या. म्हणजे ज्या देशाची तरुण पिढी आपल्या हक्कांसाठी रडती, भुकेसाठी रडतीये, नोकरीसाठी तडपडतीये, मात्र ज्या देशाचं सरकार गाढ झोपलेलं आहे म्हणले, अजिबात टेन्शन नाही रोड मला त्या सरकारला की बाबा आपली पोरं नोकरीसाठी रडतायत, झगडतायत, काही टेन्शन नाही. म्हणजे त्या देशाची तरुण पिढी आपल्या हक्कांसाठी रडतीये, त्या देशातील सरकार गाढ झोपलेलं आहे आणि त्या देशातील नोकर वर्ग बाबा कामगार वर्गाचं शोषण करतायत का, त्याला लोकशाही म्हणावं. मुलं कृतीतून शिकत असतात, मुलांना सांगावं लागत नाही, मुलं कृतीतून शिकत असतात. म्हणून हे अनुस्थिती तुम्ही जे करता तेच मुलं करत असतात. म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला काय करायचं आहे, तर जे पवित्र पावन अशा हिंदू धर्मामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, त्या मानवी देहाची इतकी कर्तव्यता काय केलेली आहे,
सगळ्या धर्मग्रंथांमध्ये मांडलेली आहे की कधीतरी तुम्ही आम्ही काय केली पाहिजे, अंगीकारली पाहिजे. अहो कितीतरी योनी बनवल्या बघा, कुत्रा, गाढव, मांजर, डुक्कर, बैल, हत्ती, घोडा सगळे बनवलेत का नाही? सगळे बनवलेत. आणि मानव पण बनवलेला आहे ना काहीतरी